हरिओम. लाओत्सेचा ताओबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. आत्मविश्वास. ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की जो श्रद्धाळू नाही तो इतरांचा विश्वास संपादन करू शकत नाही. ज्याचा स्वतःवर विश्वास नाही, स्वतःबद्दल खात्री नाही, जो स्वतःवर अवलंबून राहू शकत नाही, तो इतरांवर विश्वास ठेवतो. त्याला दुसऱ्याबद्दल खात्री वाटते. तो इतरांवर अवलंबून राहतो. तो आयुष्यभर इतरांच्या विचाराने स्वतःला फरफटत नेतो. तो सतत इतरांवर अवलंबून असतो. त्याचे तो काहीही करू शकत नाही. जणू काही तो स्वतःसाठी जन्माला आलेलाच नाही. तो इतरांसाठी जन्माला आलेला आहे. ही मानसिकता आहे. प्रत्येकाला गुरु असायलाच पाहिजे, परंतु गुरु हा मार्गदर्शक आहे हे भान सतत राहायला पाहिजे. गुरुकडून मार्ग जाणून घ्यावा आणि त्यावरून स्वतः वाटचाल करावी. तोल गेला, रस्ता चुकला, अडचणी आल्या तर गुरु आहेच मदत करायला. मोठ्या श्रद्धेने, भावभक्तीने गुरुला शंका विचाराव्यात. गुरु त्यांचे आईच्या मायेने निरसन करतो. गुरुच्या त्या शिदोरीवर स्वतःची यात्रा स्वतःच करायची आहे. गुरुचा अर्थ हा असा असायला पाहिजे. आत्मविश्वास असला तर प्रगती होते. मी गुरुकडून मार्गदर्शन घेईन आणि स्वतः तपस्या करून मुक्त होईन याची खात्री हवी. त्याप्रमाणे प्रयत्न पाहिजेत, तरच गुरुही आशीर्वाद देतो. अशा साधकात झलक मिळण्याची खात्री येते. बी पेरावेसे वाटते. त्यासाठी साधकाने जमीन सुपीक असल्याची खात्री करून द्यावी लागते. ताओ त्याच्याकडे येत असलेल्याला आनंदाने सामावून घेतो. ताओ तत्त्वज्ञानाकडे आकृष्ट झालेल्यांनाही आनंदाने सामावून घेतो. ताओ त्याच्याकडे पाठ फिरवलेल्यांनाही आनंदाने सामावून घेतो. तीही ताओकडे नकारात्मक का होईना आकृष्ट झालेल्यामुळेच घेतलेली मेहनत असते. ताओला आत्मविश्वासाने पाऊल टाकणारा प्रिय आहे. ताओ त्याच्यासाठी तत्पर आहे. यालाच अनुसरून ताओचा एक विशेष या ओवीच्या समारोपाला पाहायचा आहे. 2 मुले असतात. मोठा बदफैली असतो, लहान सभ्य असतो. म्हातारपणी आईवडील स्वतःसाठी आवश्यक ते स्वतःकडे ठेवून दोन्हीही मुलांना उरलेल्या धनसंपत्तीची समसमान वाटणी करून देतात. मोठा मुलगा त्याच्या व्यसनांमुळे दूर निघून जातो आणि मौज मजा चैन करतो. धाकटा प्रामाणिकपणे कामधंदा करून धनसंपत्ती दामदुप्पट करतो. आईवडिलांची छान काळजी घेतो. काही वर्षांनी लोक सांगतात की मोठा मुलगा भिके कंगाल झाला आहे. त्याची बायको मुलांना घेऊन कायम करता माहेरी निघून गेली आहे. आईवडिलांना मोठ्या मुलाची काळजी वाटते. ते त्याला गावाला बोलवून घेतात. त्याची विचारपूस करतात. त्याने सुधारावे म्हणून त्यांच्याकडे जे काही त्यांनी राखून ठेवलेले असते ते त्याला मरते समयी देतात. धाकटा मुलगा अचंबित होतो. त्याला वाटते की हा त्याच्यावर अन्याय आहे. हे दुर्जनपणाला खत पाणी घालणे आहे. याचे उत्तर या ओवीत आहे. The dregs and tumors of virtue. He who stands on tiptoe does not stand firm. He who strains his strides does not walk well. He who reveals himself is not luminous. He who justifies himself is not far-famed. He who boasts of himself is not given credit. He who prides himself is not chief among men. These in the eyes of Tao are called the dregs and tumors of virtue, which are things of disgust. Therefore, the man of Tao spurns them. सद्गुणावरील गाठी आणि तळातील गाळ. जो पायांच्या बोटावर टाचा वर उचलून उभा राहतो तो नीट उभा राहू शकत नाही. जो आपल्या टांगा ताणून घेतो तो व्यवस्थित चालू शकत नाही. जो स्वतःला पुढे पुढे करतो तो चमकत नाही. जो स्वतःला सिद्ध करायला जातो तो प्रसिद्ध होत नाही. ज्याला स्वतःचा गर्व आहे तो श्रेयाला वंचित होतो. ज्याला स्वतःबद्दल घमेंड आहे तो लोकांचे नेतृत्व करू शकत नाही. ताओ तत्वानुसार या सद्गुणावरील गाठी आणि तळातील गाळ आहे.
ज्या तिरस्कार करण्यासारख्या गोष्टी आहेत, यास्तव ताओ अनुयायी त्या झिडकारतो. सहजावस्था श्रेयस्कर. लाओत्से 49व्या ओवीत सांगतो की जो पायांच्या बोटावर उभा राहतो तो नीट उभा राहू शकत नाही. जो आपल्या टांगा ताणून घेतो तो व्यवस्थित चालू शकत नाही. माणूस सहजावस्थेत आरामात आणि चांगले काम करू शकतो. घरी वाद झाला असेल, चिडचिड झाली असेल, तर त्या वैतागलेल्या अवस्थेत माणूस कचेरीत किंवा दुकानात चांगले काम करू शकत नाही, कारण त्याचे कामात लक्ष लागणार नाही. घरच्या त्या वैतागातच त्याचे मन असेल. त्याला काम करायला सुचणार नाही. काम करायला शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असावी लागते. एखाद्याला भिंतीला रंग द्यायचा असेल, अशा वेळी जर तो चांगल्या मजबूत शिडीवर उभा राहिला तर तो मोठ्या मजेत शीळ वाजवत रंगकाम करू शकेल. परंतु जर ती शिडी डळमळीत असेल तर त्याचे सारे लक्ष शिडीवरून आपण पडणार तर नाही ना, या काळजीत लागेल आणि तो रंगकाम व्यवस्थित करू शकणार नाही. जर मन जाग्यावर नसेल, तणावमुक्त नसेल, सहजावस्था नसेल, तर माणसाचे लक्ष कामात लागत नाही. त्याला काम सुचणार नाही. कदाचित त्याच्या हातून कामात चुका होतील. संपर्कात आलेल्यांजवळ तो चिडचिड करील. त्याचे संतुलन बिघडलेले असेल. त्याचा शारीरिक किंवा मानसिक तोल जाईल. आपल्या विरुद्ध सारे जग काहीतरी कट शिजवत आहे अशीही त्याची भावना होऊ शकेल. या भरात तो वेडा पिसा होईल. लाओत्से सांगतो की जर एखादा टाचा वर उचलून पायांच्या बोटावर उभा राहिला तर त्याचा तोल जाईल. कोणत्याही गोष्टीसाठी पाया भक्कम असावा लागतो. त्याची बोटे दुखू लागतील. त्याचे सारे लक्ष उभे राहण्यात, तोल सांभाळण्यात लागलेले असेल. अशा स्थितीत तो समोरच्याशी नीट बोलू शकणार नाही. काही करत असल्यास ते तो नीट करू शकणार नाही. तसेच जर कोणी टांगा ताणत धांगा टाकून चालू लागला तर त्याच्यावर विलक्षण तणाव येईल. तो नीट चालू शकणार नाही. पायांच्या शिरा वळतील आणि लवकरच दुखू लागतील, कारण चालण्यासाठी ही सहजावस्था नाही. यात ताणतणाव आहे. ताणतणाव आला की शरीराला कंप सुटतो, काही सुचेनासे होते. नित्य सोप्या गोष्टी आठवत नाहीत. बोलताना बोबडी वळते, अंगाला घाम फुटतो. यास्तव जीवनात सहजावस्था असली पाहिजे. जीवनात ताणतणाव असला की माणूस विकृत होतो. नित्यदिनी उत्तम व्यवहार करणारा माणूस चक्रमसारखा वागू लागतो. दिवसाची सुरुवात तो छान करतो, परंतु मध्येच तणाव आला की तो थकत जातो. दिवसाच्या शेवटी हाच का तो माणूस असे म्हणायची वेळ येते. व्यायाम म्हणून फिरायला जाल तर घरून निघताना जो वेग असेल तोच वेग घरी परत येताना असला पाहिजे. जीवनाचे हेच सूत्र आहे. प्रत्येक क्षण मागच्या क्षणासारखाच असला पाहिजे आणि येणारा पुढचा क्षणही तसाच असला पाहिजे. हरि ओम.